माध्यमातून सगळ्या समाजापर्यंत जावं म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना सकाळी सकाळी बोलवायचा प्रयत्न केला। मी माझं मनोगत व्यक्त करायच्या आधी मी काही घटना सांगणार आहे तुम्हाला। त्या घटना ऐकल्यानंतर मन सुन्न होईल अशी परिस्थिती तयार झालेली आहे। पहिली घटना अशी आहे की 18 डिसेंबरला तामिळनाडू या राज्यामध्ये तुतीकोरीन या जिल्ह्यामध्ये एक दिवसात पाऊस पडलाय 935 मिलीमीटर। लातूर जिल्ह्याचं वार्षिक पर्जन्यमान आहे 700 मिलीमीटर सरासरी। आपल्या जिल्ह्याचं वार्षिक पर्जन्यमान 700 मिलीमीटर आहे, म्हणजे वर्षभरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 700 मिलीमीटर पाऊस पडतं। आणि तामिळनाडूमध्ये तुतीकोरीन या एकट्या जिल्ह्यामध्ये 935 मिलीमीटर पाऊस एक दिवसात पडतं। 935 म्हणजे जवळपास 3 फूट पाऊस एक दिवस पडला। ही घटना मानव जातीला अस्वस्थ करणारी आहे। ज्याला 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय असं ज्याला आहे, त्यांनी ही गोष्ट ऐकल्यानंतर मला वाटतं की रात्रभर कुणाला झोप येणार नाही अशी परिस्थिती आहे। याचबरोबर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती सांगतो। वाहून गेलं एका रात्रीत, तो एक रात्रीत 1.25 लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं। त्याचं कारण काय? तर त्याचं कारण तिथे जे पाऊस पडलं ते पाऊस 18 महिन्यात येणारा पाऊस एक दिवसात पडलं म्हणून डेरणा शहर वाहून गेलं। 50,000 लोक मेले। लिबियाने जगाला आव्हान केलं, आम्हाला काय द्या, तर डेड बॉडी ठेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॅग आम्हाला पुरवठा करावा जगाने, अशी विनंती लिबियाच्या राष्ट्रप्रमुखांनी केलं। उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी जिथे 1 लिटर पाऊस पडलं होतं तिथे यावर्षी 1200 लिटर पाऊस पडलं। मी तुम्हाला हाँगकाँगचे चित्र दाखवतो, मी तुम्हाला चायनाचे चित्र दाखवतो, मी तुम्हाला इजिप्तचे चित्र दाखवतो, मी तुम्हाला पॅरिसचे चित्र दाखवतो, मी तुम्हाला लिबियाचे चित्र दाखवतो। मी अस्वस्थ आहे की ज्या पद्धतीनं निसर्गाने आपलं उग्र रूप दाखवायला सुरुवात केलेलं आहे। हे खरं तर आम्ही ऐकलं होतो IPCCच्या रिपोर्टनुसार। IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची संस्था आहे। ही संस्था 198 देश चालवतात। 1988 पासून याचं काम सुरू आहे। ह्याच्यामध्ये 1100 शास्त्रज्ञ आहेत। ह्यांनी 4000 पानाचा रिपोर्ट गेल्या वर्षी प्रसिद्ध केलाय। आणि IPCC असं सांगतं की 2030 नंतर 120 दिवस आमच्या देशात जे पाऊस पडत होतं, 120 दिवसाचं पाऊस हे 52 तासात येऊन जाणार आहे। 120 दिवस पडणारा पाऊस 52 तासात येणार आहे म्हणलं। परंतु ही IPCCचा रिपोर्ट सुद्धा खोटा ठरला तुतीकोरीन जिल्ह्यामध्ये की
935 मिलीमीटर पाऊस एक दिवसात पडलं. म्हणजे किती भयानक परिस्थिती मानव जातीच्या समोर पृथ्वीवर तयार झालेली आहे याचं एक नमुना आहे. परवा नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यात मी एक ढगफुकटी बघितली. जवळपास 1 किलोमीटरच्या आसपास ढगापासून ते जमिनीपर्यंत एकच थेंब तयार झालतं. असं विचित्र पाऊस पडू लागले. आणि मग या सगळ्या गोष्टीला कारण काय? तर या गोष्टीला कारण माणूसच आहे. माणूस जीवनमान सुधारण्याच्या नादामध्ये जीवनच संपवून घेण्याचं काम मानवजातीने केलेलं आहे. लिव्हिंग ऑफ स्टाईल वाढवण्यासाठी जीवनच संपवून टाकण्याच्या दिशेनं मानवजातीनं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. याची सुरुवात कुठून झाली याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर 1750 मध्ये ग्लासगो शहरामध्ये पहिलं इंजिनचं चाक पृथ्वीवर फिरलं. 1750 ला ज्या दिवशी पहिलं इंजिन जन्मलं, फिरलं, त्या दिवशी मानवजातीला असं वाटलं की आता मानवजातीचं जीवन सुकर होणार आहे. परंतु मानवजातीचं जीवन सुकर व्हायच्या ऐवजी मानवजातीचं अस्तित्व संपवण्याच्या दिशेनं हे इंजिन पावलं टाकलेलं आहे. 1750 ला हवेमधलं कार्बनचं प्रमाण होतं 280 ppm. आता ते झालंय 422 ppm. असायला किती पाहिजे? 350 ppm. IPCCचं रिपोर्ट म्हणते 450 ला मुंबई, भावनगर, चेन्नई, कोची ते कोलकात्यापर्यंत 12 शहरं समुद्र गिळणार आहे. समुद्र गिळणार आहे म्हणजे आपल्याला वाटेल भविष्य सांगितलं कोण? नाही, हे विज्ञानानं सांगितलंय. विज्ञान म्हणतं हवेतल्या तापमान वाढीमुळं जगभरातले हिमनग वितळणार आहेत आणि ह्या हिमनगाच्या बर्फाचं रूपांतर पाण्यात होईल आणि पाण्यामध्ये समुद्रामध्ये पाणी जाईल आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल आणि हे 12 शहरं भारतातले जातील. हे IPCC म्हणतं बांगलादेश ढाक्यासकट दिशेनासं होणार आहे, इंग्लंड दिशेनासं होणार आहे, न्यूयॉर्क. जेवढे मानव जातीने जगभरामध्ये संपत्ती जमा केली समुद्राच्या कडला, ते समुद्राच्या कडचे सगळे महानगर समुद्र गिळणार आहे. एवढं मोठं संकट आलंय. आणि मग या संकटाचा सामना करण्यासाठी जगातल्या शास्त्रज्ञांनी पावलं उचलायला सुरुवात केली. आणि मग 2015 ला पॅरिसमध्ये जगभरातले सगळे शास्त्रज्ञ, तुमच्यासारखे सगळे बुद्धिजीवी पत्रकार, जगातले सगळे राष्ट्रप्रमुख एकत्र आले आणि सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणले की मानवजात वाचवावी लागणार यार आपणाला. तर मग मानवजात जर वाचवायची असेल तर 3 गोष्टी जर केल्या तर मानवजात वाचू शकते. पहिलं काय केलं पाहिजे? तर पहिलं केलं पाहिजे औष्णिक वीज प्रकल्पामध्ये दगडी कोळशाचा वापर बंद केलं पाहिजे किंवा औष्णिक वीज प्रकल्पच बंद केलं पाहिजे. जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांचं एकमत आहे की औष्णिक वीज प्रकल्प बंद तर करा, नाहीतर दगडी कोळशाचा वापर तर कमी करा. त्याचं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. 1 किलो दगडी कोळसा जाळला तर 2 किलो 800 ग्राम कार्बन तयार होतंय. दगडी कोळसा
जमिनीच्या पोटात मिळतंय. जमिनीच्या पोटामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड कोळशाच्या रूपानं झोपलेलं आहे. ते काढून जाळणं म्हणजे उद्याचं मरण आज करणं आहे. याला तुम्ही म्हणाल की या संदर्भात चाललंय काय, तर या संदर्भामध्ये भारत सरकारने काय पुढाकार घेतले त्या संदर्भात मी तुम्हाला एक माहिती देतो. भारत सरकारने सांगितलं की दगडी कोळशाचा वापर आपणाला टप्प्याटप्प्यानं कमी करायचा आहे. म्हणून या वर्षापासून भारत सरकार औष्णिक वीज प्रकल्पामध्ये दगडी कोळशाबरोबर 7% बायोमास जाळायचा निर्णय घेतलेला आहे. 2 वर्ष ऐच्छिक होतं, या वर्षापासून ते कंपल्सरी झालंय. बायोमास म्हणजे काय? शेतातलं उरलेलं म्हणजे काय? तुरीच्या तुराट्या, कापसाच्या पराठ्या, मक्याचे कंदाड, कडबा, धसकट, गुळी, सोयाबीनचं गुळी, तुरीचं गुळी, हरभऱ्याचं गुळी, गव्हाचं काढ, काय म्हणतो भाताचं काढ, हे सगळं ॲग्रोवेस्ट जाळा. पण ह्याच्यात एक गमक आहे. हे सगळं ॲग्रोवेस्ट जर जाळलं तर ह्याचा उष्मांक म्हणजे कॅलरिफिक व्हॅल्यू, ह्याची कॅलरिफिक व्हॅल्यू आहे 2200 आणि दगडी कोळशाची कॅलरिफिक व्हॅल्यू आहे 4000. 4000 उष्मांक दगडी कोळशाचा आहे आणि बायोमासचा उष्मांक 2200 आहे. हे ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी नॅशनल बायोमास मिशन भारत सरकारच्या कार्यालयामध्ये मी संपर्क साधला. 1 वर्ष प्रयत्न केलं. 3 महिन्यापूर्वी माझ्या प्रयत्नाला यश आलं. भारत सरकारने बायोमासमध्ये बांबूचा अंतर्भाव केला. बांबूत आणि दगडी कोळशात काय फरक आहे, तर 1 किलो कोळसा जाळला काय आणि 1 किलो बायोमास जाळला काय, 1 किलो दगडी कोळसा जाळला काय आणि 1 किलो बांबू जाळला काय. बांबूची कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे आणि दगडी कोळशाची बी कॅलरिफिक व्हॅल्यू 4000 आहे. तुम्हाला फायदा काय? तुम्हाला फायदा असा आहे, जमिनीच्या पोटामध्ये दगडी कोळशाच्या रूपाने झोपलेलं CO2 जाळून हवेत गेलं तर पृथ्वीवर कार्बनचं प्रमाण वाढणार आहे आणि बांबू जाळलं तर काय होणार आहे, बांबू हवेतलं कार्बन ओढतंय, जाळलं की पुन्हा ते कार्बन हवेत सोडतंय. हवेतलं ओढायचं, हवेत सोडायचं, हवेतलं ओढायचं, हवेत सोडायचं, म्हणजे सायकल आहे. म्हणजे दगडी कोळशानं वाचणार नाही मानवजात, बांबूपासून वाचणार आहे. आणि म्हणून आता बायोमास वापरामध्ये बांबूचा अंतर्भाव झालेला आहे. आता तुम्हाला एक चमत्कारिक विषय सांगतो. 7% NTPC भारत सरकारच्या प्रमुखाला मी फोन केला की 7% तुम्हाला बायोमास किती लागल. त्यांनी उत्तर दिलं 700 लाख मेट्रिक टन. 700 लाख मेट्रिक टन बायोमास 7%. 7% जर मिसळून जाळलं तर 700 लाख लागणार आहे. मी दुसरा प्रश्न विचारला, मिळते किती बायोमास? त्यांनी सांगितलं 2 लाख मेट्रिक टन. 700 लाखाची गरज आहे, मिळतंय 2 लाख मेट्रिक टन. म्हणजे याच्यामध्ये संधी किती मोठी आहे बघा. एक दुसरं शास्त्रज्ञांनी सांगितलं, डिझेल आणि पेट्रोल जाळायचा बंद करा. आपल्या माध्यमातून मी सगळ्या समाजाकडे एक मेसेज द्यायचा प्रयत्न करणार आहे. हिंदू धर्मामध्ये धर्मसंस्थापकांनी एक चमत्कार केला की हिंदू माणसाला सांगितलं की हिंदू माणसाला काय दिलं माहितीये का धर्माने, एक मिनी ऑक्सिजन मशीन सोबत दिली जन्मल्या. म्हणजे तुळस. म्हणजे हिंदूचं घर नाही जिथं तुळस नाही. तुळस म्हणजे काय, ऑक्सिजन देणारं मिनी प्लांट.
पर त्याच्यातलं सायन्स आपण सगळ्यांनी विसरलो. आता आपल्या घरात तुळशी आहे, पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कुंडीमध्ये आहे. म्हणजे आपण त्या तुळशीला म्हणलं तू ओढायचं नाही आणि मला ऑक्सिजन द्यायचं नाही. कलियुगामध्ये तुळशीची जागा कोण घेतली? मोटरसायकलने. तुमच्या प्रत्येकापाशी एक एक दोन दोन गाड्या आहेत. आता प्रतिष्ठेचं लक्षण म्हणजे गाड्या, 1 2 आणि 3. पोराला गाडी, बायकोला गाडी, मला गाडी, पोरीला स्कूटी. म्हणजे हे आपलं आता हे झालंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 लिटर पेट्रोल जाळालं तर 3 किलो कार्बन तयार होतंय. जेवढं पेट्रोल जाळलं तेवढं तुमचं पृथ्वीवरचं अस्तित्व कमी होणार आहे. आणि मग नितीन गडकरी साहेबांचा उल्लेख जर केला तर गडकरी साहेब सांगतात 2027 नंतर भारतामध्ये मी डिझेल पेट्रोलचे पंप चालू देणार नाही. आता डिझेल पेट्रोल चढलं तर आपले लेकरं राहणार नाहीत. आपले लेकरं जर राहायचे असतील तर डिझेल पेट्रोल जाळायचं कमी करावं लागणार आहे. त्याच्यामुळे गुटखा खायला फटफटी, मुतायला फटफटी, नंबर 2ला फटफटी, दोस्तावर गप्पा मारायला फटफटी, माल मारायला फटफटी. तर तुम्ही सगळ्यांनी मिळून ना एक मिशन घ्यावं लागणार आहे की इंधन खनिज तेलाचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी केला पाहिजे, असं मिशन आपण सगळ्यांनी मिळून घ्यावं लागणार आहे. आणि मग ह्याला पर्याय काय? 1 लिटर पेट्रोल जळालं तर 3 किलो कार्बन तयार होतंय. म्हणून आता काय पर्याय सुरू झाला? इथेनॉल. ऊसापासून इथेनॉल. आता तुम्हाला सगळ्यात एक आनंदाची गोष्ट सांगतो. ऊस काही चौकड होत नाही, पण बांबू चौकड होतंय. बांबू पासून इथेनॉलचा सुद्धा शोध लागला. जगामध्ये नेदरलँड, फिनलँड 2 देश, नेदरलँड फिनलँडची टेक्नॉलॉजी भारत सरकारने घेतली आणि आसाममध्ये गुवाहाटीपासून 250 किलोमीटर नुमालीगड रिफायनरी नावाची भारत सरकारची एक स्कीम आहे. डिझेल पेट्रोल तयार करणारी, जमिनीच्या पोटातून कच्चं तेल काढून त्याला रिफाईन करून देशभरात विकणारी एक संस्था आहे. त्या संस्थेला भारत सरकारने बांबूपासून इथेनॉल निर्मितीचं प्रकल्प उभं करून दिलं 4,500 कोटी रुपयाचं. 5 लाख टन बांबूपासून 6 कोटी लिटर इथेनॉल मार्चमध्ये निर्मितीची सोय होणार आहे. हे सगळं मानवजातीला आशेचं किरण आहे. पुन्हा तेच कोणचं? जमिनीतलं पेट्रोल जाळायच्या ऐवजी नरेंद्र मोदी साहेबांच्या शब्दात जर सांगायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांनी काय सांगितलं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी? मेरा किसान अब तक अन्नदाता था, अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है. ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून बनवायची ऐवजी आता जमिनीच्या पाठीवरून बनवायची आहे. म्हणून आता शेतीतून ऊर्जा तयार होणार आहे. आणि म्हणून आता इथेनॉल जमिनीच्या पोटातल्याच्या ऐवजी पाठीवरचं वापरावं लागणार. हे सगळं काम सुरू झालेलं आहे. आणि मग आता जर मानवजात वाचवण्यासाठी किसान ऊर्जादाता जर बनवायचा असेल तर आता शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आता एक विनंती करणार आहे की आपण शेतकऱ्यामध्ये जाऊन सांगावं लागणार आहे. आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. या वर्षी 280 हेक्टर 280 हेक्टर म्हणजे एकर किती झालं? 700-800. तर आजपर्यंत या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये 280 हेक्टर बांबू लागवड झालेली आहे. आणि 480 हेक्टरला परवानगी मिळाली सरकारची. परंतु या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे ती लागवड झाली नाही. आमची इच्छा अशी होती की या वर्षी 1200 हेक्टर बांबूची लागवड करायची. आणि तुमच्या सगळ्यासाठी या जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा, सगळ्या लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना ऑक्सिजन भरपूर मिळावा, म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय केलाय 25,000 हेक्टर मध्ये बांबूची लागवड लातूर जिल्ह्यात करायची. 25,000 हेक्टर. आणि त्याची सुरुवात झाली आता 280 हेक्टर पासून. पाऊस जर पडला असतं तर यावर्षी कुठं आपण गेलो असतो. त्या मोबदल्यामध्ये आपण शेतकऱ्यांना देतोय 1 हेक्टर बांबू लावणाऱ्या शेतकऱ्याला 7 लाख रुपये अनुदान.
मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचे आभार एवढ्यासाठी मानतो की रोजगार हमी योजनेमध्ये जे बदल केले, मला या समितीचं सदस्य केलं. त्या समितीमध्ये मी गेलो आणि काय केलं माहितीये, पहिलं अर्ज केलं शेतकरी सरकारकडे मला झाडं लावायचे म्हणून, तर त्याला 1 वर्षानंतर अर्ज मंजूर व्हायचा. आता आम्ही 1 वर्षाच्या कार्यकाळ 1 दिवसावर आणला. आज अर्ज करायचा आणि उद्या मंजूर तुझा अर्ज. फटाफट व्हावं ना, ऑक्सिजन पाहिजे ना. आणि ऑक्सिजन कसं आहे की तुम्हाला वर्षाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. एका माणसाला वर्षाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबूचं एक झाड 320 किलो देतं. आणि सगळ्यात महत्वाचं, माणसाचं दुश्मन कोण आहे? कार्बन. जगात जेवढे झाड आहेत त्या झाडापेक्षा अधिक 30% कार्बन बांबू खात आहे. कार्बन खाते, तापमान कमी करते आणि ऑक्सिजन देते. म्हणून अशा झाडाची निवड आपण केलेली आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्र सरकार या संदर्भात काय करते मी तुम्हाला 2-4 ओळीत सांगतो. महाराष्ट्र सरकार हे देशातलं एकमेव सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब या तिघांनी माझ्या काही गोष्टी ऐकल्या आणि पर्यावरणावर टास्क फोर्स तयार करणारं महाराष्ट्रातलं पहिलं राज्य ठरलं. या टास्क फोर्स मध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत, 2 उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष आहेत. याच्यामध्ये महसूल मंत्री आहेत, वन मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री आहेत, कृषी मंत्री आहेत, आदिवासी मंत्री आहेत, जलसंधारण मंत्री आहेत, रोजगार हमी मंत्री आहेत आणि तसंच मी सुद्धा ह्याच्यात आहे. 7 कॅबिनेट मंत्री आहेत. माझं बी त्याच्यामध्ये वर्णी लागलेली आहे. आणि हे टास्क फोर्स आता ह्या सगळ्या मंत्रालयामध्ये एकवाक्यता करण्याचं काम करणार आहे. पहिला निर्णय आम्ही काय केला तर महाराष्ट्र शासनाचं बांबूचं औद्योगिक धोरण तयार करायला सुरुवात केली. औद्योगिक धोरण करतोय आपण. आणि औद्योगिक धोरणामध्ये काय काय माहितीये तुम्हाला? एक आनंदाची गोष्ट सांगतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवा एक परिपत्रक काढलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं परिपत्रक काय की आजपर्यंत वाहनासाठी कर्ज घेतलं तर प्राधान्यानं कर्ज मंजूर व्हायचे वाहनासाठी. आता सगळ्या थर्मलमध्ये जाळण्यासाठी जे पॅलेट्स आणि ब्रिकेट्स लागणार आहेत, पॅलेट्स आणि ब्रिकेट्सची कंपनी काढायसाठी जन कोण अर्ज करल, व्हेइकल लोन सारखं पॅलेट्सच्या कारखान्याला लोन मंजूर सगळ्या बँका करतील असं नोटिफिकेशन काढलंय. तुम्हाला कोणाला नोटिफिकेशनची प्रत पाहिजे असेल तर पत्रकार परिषदेनंतर मी ते देऊ शकतो. म्हणजे आता तेही झालेलं आहे. फर्निचर युनिट तेही झालेलं आहे. तर सगळ्यात तुम्हाला आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगतो की बांबूपासून कपडे बनतात. तुम्हाला बऱ्याच लोकांना दाखवलंय. आता खरं तर माझे सॉक्स बांबूचे. खरं तर मला माफ करा की आज तुम्हाला द्यायला पाहिजे होतं, परंतु जो दे पुढच्या प्रेसमध्ये तुम्हाला सगळ्याला सॉक्स देतो मी. आज मी फक्त ब्रश देणार आहे तुम्हाला सगळ्याला बांबूचे, 2-2 ते बी तुम्हाला बी आणि घरच्यांना बी. एक नेऊन घरी भांडण व्हायचं म्हणून 2-2 ब्रश देणार आहे मी. नाही नाही नाही, दात का सांगतात साहेब? चिंचोले साहेब नाही साहेब, नाही सध्या दाताचं देतो. पुन्हा म्हणलो तर तुम्ही ते बी देतो. ऐकलं का? आपल्यापाशी सगळं आहे. आता परवा तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की दिल्लीमध्ये नवीन लोकसभा जी तयार झाली त्या लोकसभेमध्ये 5 लाख स्क्वेअर फीट फ्लोरिंग बांबूचं केलं. 5 लाख स्क्वेअर फीट. आणि आता तुम्हाला पुन्हा एक आनंदाची गोष्ट सांगतो. बेंगलोरला टर्मिनल 2 केम्पेगौडा एअरपोर्ट टर्मिनल 2 बेंगलोर पूर्ण विमानतळ बगर लोखंडाचं बगर अल्युमिनियमचं, अल्युमिनियम आणि लोखंड न वापरता बांबूमध्ये तो एअरपोर्ट झाला. आणि आता परवा टीव्हीवर बातमी होती जगातलं सगळ्यात सुंदर एअरपोर्ट कुठला तर बांबूतून तयार झालेलं बेंगलोर. आणि तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की 2-4 दिवसात एक टेंडर निघणार आहे.
हे टेंडर आहे गुवाहाटी एअरपोर्टचं. गुवाहाटी एअरपोर्टचं टेंडर माझ्या मित्राला मिळणार आहे. ते एअरपोर्ट बेंगलोरपेक्षा 50 पट सुंदर होणार आहे फक्त बांबूमध्ये. म्हणजे लोखंड का वापरायचं नाही? ऐका, 1 टन लोखंड तयार करायला 9 टन कार्बन उत्सर्जन होतंय. लोखंड वापरणं लई सोपं आहे हो, पण ते लोखंड तयार करण्यात आपल्या लेकराबाळाचा जीव जाणार आहे ना. 9 टन. म्हणून स्टील अथॉरिटी ऑफ मिनिस्ट्री ऑफ स्टील चे सेक्रेटरी आहेत नागेंद्रनाथ सिन्हा, त्यांना मी सांगितलं, सर मानव जाति को अगर बचाना है ना तो स्टील बनाने के लिए हम जो कोयले का इस्तेमाल कर रहे हैं उसको रोकना चाहिए. त्यांनी 35 लोकांचं टास्क फोर्स बनवलंय आणि दगडी कोळसा न जाता बांबूपासून लोखंड कसं बनवता येईल त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार झालेला आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मी तुम्हाला आणखीन 1-2 गोष्टी फक्त सांगतो की मी 16 तारखेला दिल्लीत होतो. मी बोर्ड ऑफ ट्रेडचा सदस्य आहे. बोर्ड ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार, जगातून काय वस्तू भारतात आणायच्या आणि भारतातल्या वस्तू जगात काय पाठवायच्या ह्याच्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी एक बोर्ड तयार केलाय. बोर्ड ऑफ ट्रेड त्याचं नाव आहे, त्याला बोट म्हणतात. त्याचे चेअरमन वाणिज्य मंत्री पियुष गोयल आहेत आणि त्याच्यामध्ये टाटाचे सीओ आहेत, अमूलचे सीओ आहेत, असे 17 जण आहेत. त्याच्यापैकी मी एक आहे. आणि परवा आम्ही त्या बोर्डच्या बैठकीमध्ये जगभरामध्ये ज्या वस्तू निर्माण होतात त्याच्यापैकी इको फ्रेंडली सस्टेनेबल मटेरियल सुद्धा एक्सपोर्ट व्हायला पाहिजे अशी सूचना मी भारत सरकारला केल्यानंतर त्या बैठकीत 2 यश माझ्या भाषणाला मिळाले. पहिलं यश, बांबूमध्ये जर एवढं स्कोप असेल तर ह्याला 1000 कोटी रुपये मी संशोधनाला देसो असं वाणिज्य मंत्र्यांनी जाहीर केले. 1000 कोटी रुपये. आणि कोणाच्या माध्यमातून करायचंय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे जिथं एपीजे कलाम साहेब बसायचे. इस्रोच्या वरची वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या भारत सरकारची जर कुठली संस्था आहे तर त्याचं नाव IIC आहे. या IICचे एके दिवशी DG होते एपीजे कलाम साहेब. त्याच्यानंतर डॉक्टर KGP रेड्डी झाले. ते KGP रेड्डी साहेब मला फोन करून सांगितले, पाशा जी मैं महाराष्ट्र के टास्क फोर्स में काम करने के लिए तैयार हूं आणि 1000 कोटी रुपयामध्ये जे संशोधन करायचंय त्याचं नेतृत्व डॉक्टर KGP रेड्डी साहेबांनी स्वीकारलेलं आहे. हे व्यवस्थित सगळं सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं मी आजपर्यंत काम केलोय. मला काही संधी मिळाली. तुम्हाला एकच फक्त आनंदाची गोष्ट सांगतो की कदाचित जगभरातले 47 शास्त्रज्ञ मी परवा मुंबईत जमा केलो होतो. ह्याच्यामध्ये YB चव्हाण सेंटरमध्ये माननीय महामहिम राज्यपाल रमेशसिंग बैस साहेब या कार्यक्रमाला 2 तास उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. आपल्या सरकारचे भारत सरकारचे रेनफेल अथॉरिटी ऑफ इंडिया आणि डबलिंग इन्कमचे प्रमुख डॉक्टर अशोक दलवाई. त्याच्यानंतर आपल्या भारत सरकारचे हॉर्टिकल्चरचे कमिशनर प्रभात कुमार आणि एनबार नावाची एक संस्था आहे, जी संस्था जगातल्या 48 देशामध्ये बांबूचं रिसर्च करते. त्याचे प्रमुख आले होते. पॅरिसचे लोक आले, लंडनचे लोक आले होते. टेरी नावाची जगातली नावाजलेली जी संस्था एन्व्हायरमेंटवर काम करणारी त्याचे DG पूर्ण वेळ बसलेले होते. सगळ्यात आनंदाची गोष्ट, 6 तास गोदरेजचे मालक नादेर गोदरेज उपस्थित होते. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे 10 तास आपल्या रेणुका शुगर अदानी विलमार्क ची जी संस्था आहे शुगर मधली, त्यांचे MD 14 तास होते आपल्यासोबत. म्हणजे 100 ते 125 अशा पद्धतीचे जगभरातले नामवंत लोक होते. जवळपास 600 लोकांची कॉन्फरन्स होती. 2 दिवस चालली. आणि या संस्थेचं आयोजक, तुम्हाला सगळ्याला अभिमान वाटावं, फिनिक्स फाउंडेशन लोदगा ही संस्था या कार्यक्रमाची आयोजक होती. आणि मध्येच महाराष्ट्र शासन ह्याला सपोर्ट केलं. सपोर्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ऑर्गनायझिंग बाय फिनिक्स फाउंडेशन, अशा पद्धतीचा सन्मान
तुमच्या सगळ्यामुळं माझ्या संस्थेला मिळालं. मी तुमच्या सगळ्याचा ऋणी आहे. का तर तुम्ही गेले 25, 30, 40 वर्ष आपण जे काही केलं त्याला तुम्ही प्रसिद्धी दिली आणि त्याचं आज एवढं मोठं वटवृक्ष तयार झालं, वडाचं झाड तयार झालं. आणि दुसरी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, जशी मी पूर्ण जगाला दिशा द्यायचं काम मुंबईच्या कॉन्फरन्समध्ये केलं, तसं आता 6 महिन्यामध्ये दिल्लीत सुद्धा अशी कॉन्फरन्स होईल. आज मी जाहीर करत नाही, परंतु पुढची पत्रकार परिषद दिल्लीमध्ये जगभरातले लोक कोण कोण ह्या सहभागी होतील ह्याची यादी सुद्धा मी देऊ शकतो 1 महिन्याच्या नंतर. एवढी मोठी उपलब्धी आपल्याला मिळालेली आहे. आणि हे सगळं केलेलं माणूस बाहेर किती जरी केलं ना, तर मुंबईमध्ये माणूस किती मोठा झाला तर गावात बेलबॉटम घालून हिप्पी ठेवून चष्मा लावून गावात हिंडल्याशिवाय त्याला करमतच नाही, तिकडे किती मोठा हो. तसं मी देशभर जे काही केलं ते आपल्या लोकाला सांगणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याला बोलवलो. आणि लय लांबलं माझं, मला माहिती आहे, म्हणूनच मी इथं थांबतो, नाही तर मी दिवसभर बोलू शकतो. तर त्याच्यामुळे आपण आलात आणि माझं ऐकून घेतलात, त्याबद्दल मी तुमचे सगळ्याचे आभार मानतो. आणि मी जे काही केलो त्याच्यातलं संक्षिप्त तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ते तुम्ही सगळ्या समाजासमोर आपल्या लोकप्रिय दैनिकातून, आपल्या लोकप्रिय चॅनलमधून द्यावं, ही सगळ्याला मी नम्र विनंती करतो. जय हिंद.